Welcome student. In previous lecture we are seen the pre-expansion unit of energy and work, concept of maximum work and expression for the maximum work. In maximum work we are seen the two equation. One equation in the form of volume, that is W max is equal to minus 2.303 nRT log base 10 V2 divided by V1, and second equation in terms of pressure, that is W max is equal to minus 2.303 nRT log base 10 P1 divided by P2. Today we will learn the internal energy. Every substance is associated with a definite amount of energy. This energy stored in a substance is an internal energy and it is denoted by U. प्रत्येक सबस्टन्समध्ये जी एनर्जी स्टोअर केलेली असते आणि त्या एनर्जीलाच आपण इंटरनल एनर्जी असं म्हणत असतो आणि त्यासाठी आपण नोटेशन वापरतो, ते नोटेशन असतं कॅपिटल यू. Internal energy of the system is made up of the kinetic and potential energy of individual particles of the system. आता सिस्टीम मध्ये वेगवेगळे पार्टिकल्स असतात. The particles are present in the form of atoms, ions or molecules. म्हणजे असणारे पार्टिकल ॲटमच्या स्वरूपात, आयनच्या स्वरूपात किंवा मोलेक्युलच्या स्वरूपात असतात. आता ह्या प्रत्येक ॲटम, आयन्स आणि मोलेक्युलची स्वतःची काय असते, कायनेटिक एनर्जी असते आणि पोटेन्शियल एनर्जी असते. त्याचबरोबर त्या सबस्टन्सचं काहीतरी मास असतं आणि त्या मासमुळे सुद्धा एनर्जी असते. ह्या सगळ्या टोटल एनर्जीची बेरीज म्हणजे काय असते, इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम असते. आता इंटरनल एनर्जी आपण यू या लेटरनं डिनोट करतो आणि ह्या इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाही. कारण जर आपल्याला इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू काढायची असेल तर त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक पार्टिकलची आपल्याला कायनेटिक एनर्जी काढावी लागेल, त्याच्यावरती असणारे पोटेन्शियल एनर्जी काढावी लागेल, त्याचबरोबर त्याचं मासमधून येणारी एनर्जी काढावी लागेल आणि मग ह्या सगळ्याची आपल्याला बेरीज करून आपल्याला त्या इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू काढावी लागेल. परंतु इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन द इंटरनल एनर्जी व्हॅल्यू. इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू डिटरमाइन करणं हे डिफिकल्ट आहे आणि मग आपल्याला थर्मोडायनॅमिक्समध्ये ह्या इंटरनल एनर्जीची व्हॅल्यूची आवश्यकता नाही. आपण काय काढू शकतो, चेंज इन इंटरनल एनर्जी काढू शकतो. म्हणजे आपण डेल्टा यू इज इक्वल टू U2 मायनस U1 ही व्हॅल्यू आपण काढू शकतो. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं U1 काय आहे तर इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम ॲट अ इनिशियल स्टेट आणि U2 इज द फायनल इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. आता ह्याच्यातलं आपल्याला डिफरन्स काढता येतो, आपल्याला यूची व्हॅल्यू काढता येत नाही. आता जर आपण बघितलं यू ही काय आहे, स्टेट फंक्शन आहे. म्हणजे इंटरनल एनर्जी ही स्टेट फंक्शन प्रॉपर्टी आहे. म्हणजे ती इनिशियल आणि फायनल स्टेटवरती सिस्टीमच्या अवलंबून असते आणि त्याचबरोबर ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्सवरती ही प्रॉपर्टी काय असते, अवलंबून असते. आता ही जर इंटरनल एनर्जी आपल्याला डिटरमाइन करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कशाचा विचार करावा लागतो, तर ट्रान्सफर ऑफ एनर्जीचा सिस्टीममध्ये होत असणारा विचार आपल्याला करावा लागतो. आणि ट्रान्सफर ऑफ एनर्जी ही दोन मार्गाने होत असते. एक आपण म्हणतो ट्रान्सफर ऑफ एनर्जी ॲज अ हीट आणि ट्रान्सफर ऑफ एनर्जी ॲज अ वर्क. आणि त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, डेल्टा यूची जी व्हॅल्यू आहे ती डेल्टा यूची व्हॅल्यू आपण डिटरमाइन करतो. एनर्जी सिस्टीमला सप्लायड केलेली आहे का एनर्जी सिस्टीमपासून रिमूव्ह केलेली आहे याचा आपण विचार करणार आणि त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, चेंज इन इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. आता त्यासाठी आपल्याला दोन गोष्टीचा विचार करावा लागतो. त्यातली पहिली गोष्ट आहे द एनर्जी ट्रान्सफर टू द सिस्टीम बाय हिटिंग
it or performing work on it, it is added to the system. म्हणजे जर सिस्टीमला काय केलं तुम्ही हीट केलं, हीट केल्यामुळं हीटच्या स्वरूपात सिस्टीममध्ये एनर्जी ॲड केली जाणार आहे आणि सिस्टीमवरती वर्क केलं म्हणजे सराउंडिंगनं सिस्टीमवरती वर्क केलं तरी सुद्धा एनर्जी सिस्टीममध्ये काय केली जाणार आहे ॲड केली जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा सिस्टीममध्ये एनर्जी हीटच्या स्वरूपात किंवा वर्कच्या स्वरूपात ॲड करता तेव्हा काय होणार आहे तर इंटरनल एनर्जीमध्ये चेंज होणार आहे. दुसरा आपण पॉइंट बघतोय, दुसऱ्या पॉइंटमध्ये आपण काय बघतोय, द एनर्जी इज ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम बाय कूलिंग or by performing work on the surrounding is removed from the system. जर तुम्ही काय केलं सिस्टीम आहे तुमची तुम्ही कूल केली तर हीटच्या स्वरूपातली एनर्जी काय केली जाणार आहे सराउंडिंगला ट्रान्सफर केली जाणार आहे किंवा वर्क केलं सिस्टीमनं सराउंडिंगवरती तरी सुद्धा सिस्टीममधली जी असणारी एनर्जी आहे ती एनर्जी काय केली जाणार आहे रिमूव्ह केली जाणार आहे सिस्टीमपासून आणि इथं सुद्धा काय होणार आहे चेंज इन एनर्जी होणार आहे आणि इथं जी चेंज इन एनर्जीमध्ये काय येणार आहे सिस्टीमची असणारी इंटरनल एनर्जी डिक्रीज होणार आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे तर चेंज इन इंटरनल एनर्जी काढायचं आहे आणि मग चेंज इन इंटरनल एनर्जी काढत असताना ह्या दोन गोष्टीचा आपल्याला ह्या दोन पॉईंटचा प्रामुख्याने आपल्याला विचार करावा लागतो की सिस्टीममध्ये एनर्जी ॲड झालेली आहे का सिस्टीममधून एनर्जी रिमूव्ह केलेली आहे. ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून तुम्ही काय करू शकता चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज डेल्टा यू ची व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता डिटरमाइन करू शकता. The following example illustrate the how to determine डेल्टा यू. कालची एक्झाम्पल तुम्हाला सांगतील पुढची आपली की आपल्याला कशा पद्धतीनं चेंज इन इंटरनल एनर्जी काढता येतो. त्यासाठी आपण पहिलं एक्झाम्पल घेतोय 30 kilojule of heat supplied to the system. It would be added to the internal energy of the system and delta U is equal to plus 30 kilojoule. आता इथं काय केलेलं आहे आपण सुरुवातीलाच सांगितलं आपल्याला यू ची व्हॅल्यू काढता येत नाही ती समजा इनिशियल इंटरनल एनर्जी सिस्टीमची काय आहे फायनल इंटरनल एनर्जी सिस्टीमची काय आहे ह्या व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाहीत परंतु आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी काढता येतो. तो कशा पद्धतीनं काढला जातो की सिस्टीममध्ये एनर्जी ॲड केलेली आहे का त्याच्यापासून रिमूव्ह केलेली आहे ह्या गोष्टीचा विचार करून आपण काय करणार आहे चेंज इन इंटरनल एनर्जी काढणार आहे. आता ह्या एक्झाम्पलमध्ये काय झालंय 30 किलोजूल हीट सप्लाय केलेली आहे सिस्टीममध्ये म्हणजे सुरुवातीची तिची कितीही व्हॅल्यू असू दे त्याच्यामध्ये आपण 30 किलोजूल काय करतोय ॲड करतोय आणि मग 30 किलोजूल ॲड केल्यामुळं जी सुरुवातीची आहे त्याच्यामध्ये ॲड झाली म्हणजे जर तुमची सुरुवातीची एक्स असेल त्याच्यामध्ये हे 30 किलोजूल ॲड झाली म्हणजे एक्स प्लस 30 किलोजूल ही आपली फायनल झाली आणि त्यामधनं आपण इनिशियल एक्स मायनस केली तर येणारी आपल्याला इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू ही किती येणार आहे 30 किलोजूल येणार आहे. तुम्ही महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे हे नोट डाऊन करायचं आहे की चेंज इन इंटरनल एनर्जी ऑलवेज कॅरीज ए साइन इवन इट इज ए पॉझिटिव्ह. जरी इंटरनल एनर्जीला पॉझिटिव्ह साईन असली तरी सुद्धा ती तुम्हाला काय करावी लागते मेन्शन करावी लागते. प्लस साईन आहे याचा अर्थ इंटरनल एनर्जी सिस्टीमची इन्क्रीज झालेली आहे आणि जर मायनस साईन असेल तर ती काय झालेली असेल डिक्रीज झालेली असेल हे तुमच्या लक्षात येईल. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघतोय. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय आहे इफ 20 kilojoule of work is done on the system it is added to the internal energy of the system. म्हणजे दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय झालेलं आहे 20 किलोजूल वर्क हे सराउंडिंगवरनं सिस्टीममध्ये केलेलं आहे त्यामुळं सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय झाली आहे वाढलेली आहे. म्हणजे इथं काय येणार आहे चेंज इन तुम्ही जो इंटरनल एनर्जी काढणार आहे तो चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू काय येणार आहे प्लस 20 किलोजूल येणार आहे. अशाच पद्धतीनं तिसरं एक्झाम्पल आपण बघतोय सपोज ए सिस्टीम रिलीजेस ए 100 kilojule of heat and perform the 15 kilojule of work on the surrounding. This quantity are removed from the internal energy of the system
आता काय केलं जाणार आहे की इथं आपण हीट रिमूव्ह करतोय. हीट किती रिमूव्ह करतोय सिस्टीममधनं? 100 किलो जूल एवढी हीट सिस्टीमपासून रिमूव्ह केलेली आहे. त्याचबरोबर सिस्टीमनं सराउंडिंगवरती वर्क केलेलं आहे, त्याची क्वांटिटी आहे 15 किलो जूल. म्हणजे ह्या दोन्ही एनर्जीच्या क्वांटिटी काय झाल्यात सिस्टीममधून रिमूव्ह झालेले आहेत. आणि त्यामुळं आपल्याला तुम्ही जर चेंज इन इंटरनल एनर्जी बघितलं, डेल्टा यू इज इक्वल टू काय येणार आहे? 10 आणि 15 म्हणजे 25 झालं. हे दोन्ही काय झाले सिस्टीममधून रिलीज झालेलं आहे, रिमूव्ह झालेलं आहे. म्हणजे त्याला व्हॅल्यू त्याची साईन काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे सिस्टीमची एनर्जी डिक्रीज झालेली आहे. आणि त्यामुळं चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू काय येणार आहे? -25 किलो जूल. अशा पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल विचारली जातात, तिथं तुम्हाला चेंज इन इंटरनल एनर्जी काढावी लागते. त्याच्यामध्ये तुम्ही दोन गोष्टीचा विचार करायचा आहे. सिस्टीममध्ये एनर्जी ॲड केलेली आहे का सिस्टीममधून एनर्जी रिमूव्ह केलेली आहे. आणि ॲड केली असेल तर प्लस व्हॅल्यू असेल, रिमूव्ह केली असेल तर मायनस व्हॅल्यू असेल. याचा विचार करून तुम्ही काय काढू शकता? चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू ची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघतोय आणि पुढचा पॉईंट आपला आहे फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक्स. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा काय आहे? इट इज ए सिम्पली द कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आपण जो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्या टॉपिकच्या सुरुवातीला बघितला होता, तोच लॉ म्हणजे त्यालाच काय म्हणलं जातं? फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक्स असं म्हणलं जातं. आता ह्या लॉनुसार आपण काय म्हणतो? द टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड सराउंडिंग रिमेन कॉन्स्टंट. आपण बघितलेलं आहे सिस्टीम आणि सराउंडिंग दोन्ही मिळून काय होत असतं? युनिव्हर्स होतं. आणि युनिव्हर्सची जी व्हॅल्यू आहे ती काय होते? एनर्जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते, असा आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी सांगतो. आणि मग इथं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हाच काय आहे? आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे. आणि अकॉर्डिंग टू दिस लॉ आपण म्हणतोय द टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड सराउंडिंग रिमेन कॉन्स्टंट वेन द सिस्टीम चेंजेस फ्रॉम एन इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. म्हणजे इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटमध्ये सिस्टीममध्ये चेंजेस होत असताना त्याची जी टोटल क्वांटिटी ऑफ एनर्जी आहे सिस्टीम आणि सराउंडिंगची दोन्हीची मिळून ती कशी राहते? कॉन्स्टंट राहते. आता आपल्याला त्यांनी वेगवेगळे स्टेटमेंट्स दिलेले आहेत. तुम्हाला 3 वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले आहेत. त्यातलं पहिलं स्टेटमेंट आहे एनर्जी ऑफ द युनिव्हर्स रिमेन कॉन्स्टंट. पहिलं स्टेटमेंट आपल्याला काय सांगते? एनर्जी ऑफ द युनिव्हर्स, युनिव्हर्सची एनर्जी कशी राहते? कॉन्स्टंट राहते. हे आपलं पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट आहे टोटल इंटरनल एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये आपण काय करतोय? आयसोलेटेड सिस्टीमचा विचार करतोय आणि टोटल इंटरनल एनर्जी ऑफ द आयसोलेटेड सिस्टीम ही सुद्धा कशी राहते? कॉन्स्टंट राहते. तिसरा आपण स्टेटमेंट बघतोय एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयडेड अँड कॅन ओनली बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. म्हणजे एनर्जी आपल्याला काय करता येत नाही? क्रिएट करता येत नाही, निर्माण करता येत नाही. नॉर डिस्ट्रॉयडेड, ती आपल्याला काय करता येत नाही? नष्टही करता येत नाही. कॅन ओनली बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर, फक्त आपल्याला एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जी आपल्याला काय करता येते? कन्वर्ट करता येते. आणि मग जर तुम्ही बघितलं हे सगळे 3 स्टेटमेंट आपण बघितली, ऑल अबाउट स्टेटमेंट्स आर इक्विव्हॅलंट. ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे? एकच आहे. एनर्जी युनिव्हर्सची काय राहते? कॉन्स्टंट राहते. हेच आपल्याला सांगायचं आहे. म्हणूनच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इज अ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे दॅट इज द फॉर्म्युलेशन ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं आपल्याला इक्वेशन बघायचं आहे. आणि मग हे इक्वेशन बघत असताना आपण काय बघणार आहे? तर सिस्टीम एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग आयदर बाय ट्रान्सफर ऑफ हीट और बाय डुईंग वर्क. म्हणजे सिस्टीम्स आणि सराउंडिंगमध्ये हा जो एनर्जीचा एक्सचेंज होतो तो 2 मार्गाने होतो. एकतर हीटच्या स्वरूपात होतो किंवा दुसरा वर्कच्या स्वरूपात होतो. आणि मग आपण बघितलं एनर्जी सप्लाय टू द सिस्टीम. जर सिस्टीमला एनर्जी तुम्ही सप्लाय केली तर त्याची असणारी इंटरनल एनर्जी काय होते? इन्क्रीज होते.
आणि जर आपण बघितलं एनर्जी आपण काय केली, रिमूव्ह केली हीटच्या स्वरूपात किंवा वर्कच्या स्वरूपात फ्रॉम सिस्टीम, इट्स इंटरनल एनर्जी डिक्रीजेस. आणि त्याची असणारी जी इंटरनल एनर्जी आहे ती इंटरनल एनर्जी काय होते, डिक्रीज होते. म्हणजे आपल्याला माहित आहे ह्या दोन स्टेटमेंट वरूनच आपल्याला काय करायचंय, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं इक्वेशन काढायचंय. म्हणजे आपण मॅथमॅटिकल स्टेटमेंट किंवा मॅथमॅटिकल इक्वेशन असं म्हणतो. आणि हे काढण्यासाठी आपण काय करणार आहे, क्यू आपल्याला काय आहे, हीट सप्लाय टू द सिस्टीम असं सपोज करणार आहे. आपण काय करतोय, आपण सपोज करणार आहे की हीट जी आहे त्यासाठी नोटेशन तुम्ही क्यू वापरताय आणि वर्कसाठी आपण काय वापरतोय, डब्ल्यू हे नोटेशन वापरतोय. आणि त्याच्यावरून आपण काय करणार आहे, तर ही इंटरनल एनर्जीमध्ये इन्क्रीज होत्या त्याच्यानुसार आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं काय करणार आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन देणार आहे. म्हणून आपण म्हणतो इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. Increase in internal energy of the system is equal to the sum of the quantities of heat supplied to the system and amount of work done on the system. म्हणजे इंटरनल एनर्जी मध्ये तुमच्या काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि ही इन्क्रीज किती असणार आहे, तर ती सम ऑफ बेरजे एवढी असणार आहे. कशाच्या बेरजे एवढी, द क्वांटिटी ऑफ हीट सप्लाय टू द सिस्टीम. तुम्ही किती क्वांटिटीची हीट सप्लायड केलेली आहे ती हीटची क्वांटिटी अँड द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द सिस्टीम. आणि सिस्टीमवरती किती वर्क केलेलं आहे याच्यावरती काय अवलंबून असणार आहे, इन्क्रीज इन इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू अवलंबून असणार आहे. आणि त्याच्यानुसार आपण काय करणार, ह्या स्टेटमेंटवरून आपण इक्वेशन लिहिणार आहे. ते इक्वेशन असं येतं, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आपल्याला इक्वेशन काय मिळालं, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू हे इक्वेशन मिळालं. आणि मग ह्या इक्वेशन मध्ये काय आहे, आपण डेल्टा यू काय आहे, इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी इन्क्रीज झालेली आहे त्याची व्हॅल्यू काय आहे, डेल्टा यू आहे. आता क्यू माहित आहे तुम्हाला, हीट ॲडेड टू द सिस्टीम असणार आहे, डब्ल्यू इज अ वर्क डन ऑन द सिस्टीम आहे. आणि मग आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे, ते इक्वेशन डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू इज ए फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक्स. ह्या इक्वेशनलाच काय म्हणलं जातं, इक्वेशन ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आणि मग हे इक्वेशन आपण इथून पुढे काय करणार आहे, वापरणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात असलं पाहिजे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं मॅथमॅटिकल इक्वेशन डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता जर आपण बघितलं सिस्टीम मध्ये घडून येणारे चेंजेस हे काय असतील, इनफायनाटिसिमल असतील. म्हणजे त्याच्यामध्ये होणारे चेंजेस अतिशय स्मॉल क्वांटिटीमध्ये होत असतील. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, डेल्टा हे नोटेशन वापरणार आहे. आणि मग आपल्याला इक्वेशन मिळणार आहे, डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू. याला आपण काय म्हणू शकतो, डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा क्यू प्लस डेल्टा डब्ल्यू. म्हणजे अशा पद्धतीनं जर हे सुद्धा काय आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सच मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. फक्त जेव्हा सिस्टीममध्ये इन्फायनाटिसिमल चेंजेस होत असतील, व्हेरी स्मॉल क्वांटिटीमध्ये चेंजेस होत असतील, तर तुम्ही हे इक्वेशन त्यासाठी वापरू शकता. अदरवाईज आपण कुठलं इक्वेशन वापरणार आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू हे आपण इक्वेशन वापरणार आहे. आता हा जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा आपण मॅथमॅटिकल इक्वेशन बघितलेला आहे, त्याचं आपण ॲप्लिकेशन हे काय करणार आहे, व्हेरियस प्रोसेसेस जे आपण काय बघितलेत, वेगवेगळ्या प्रोसेसेस बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण आयसोथर्मल प्रोसेस बघितलेले आहे, आयसोबॅरिक प्रोसेस बघितलेले आहे, आयसोकोरिक प्रोसेस बघितलेले आहे, ॲडिबॅटिक प्रोसेस बघितलेले आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसेससाठी आपण काय करणार आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक आहे, हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स ॲप्लाय करणार आहे. आणि मग प्रत्येक प्रोसेससाठी त्याची कुठली स्टेटमेंट मिळणार आहे ते आपण बघणार आहे. आता सुरुवातीला जो आपण बघतोय ती प्रोसेस आहे आयसोथर्मल प्रोसेस.
आणि ह्या आयसोथर्मल प्रोसेसची तुम्हाला डेफिनेशन माहित आहे. द प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट दी ट्रान्सफॉर्मेशन इज कॉल्ड ॲज आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये जे टेम्परेचर असतं ते टेम्परेचर कॉन्स्टंट राहतंय. आणि तिथं तुम्हाला महत्त्वाची गोष्ट मी नोट डाऊन करायला सांगितली होती, लक्षात ठेवायला सांगितली होती, डेल्टा यू इज इक्वल टू 0. म्हणजे टेम्परेचर तिथं बदलत नाही आणि टेम्परेचरवरती इंटरनल एनर्जी अवलंबून असते. जर टेम्परेचर बदलत नसेल तर इंटरनल एनर्जी ही चेंज होणार नाही आणि त्यामुळं चेंज इन इंटरनल एनर्जी काय असतो, 0 असतो. आणि मग इथं डेल्टा यू ची व्हॅल्यू 0 आहे हे आपण कशामध्ये घालणार आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सच्या मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये घालणार आहे. आणि मग आपल्याला काय माहित आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, याच्यामध्ये डेल्टा यू इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू आपण काय करणार आहे, प्लेस करणार आहे. आणि मग आपल्याला इक्वेशन मिळणार आहे 0 इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता हे इक्वेशन आपण असं लिहू शकतो. आता इथं 0 इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू आहे. डब्ल्यू त्याच्या पलीकडच्या साईडला गेला तर त्याला काय येणार आहे, मायनस साईन येणार आहे. म्हणजे काय येणार आहे, मायनस डब्ल्यू इज इक्वल टू क्यू किंवा क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू असं म्हणणार आहे. किंवा तुम्हाला दुसरं इक्वेशन मिळू शकतं, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. आता आपल्याला जेव्हा तुम्ही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आयसोथर्मल प्रोसेसला अप्लाय करता तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे, दोन तुम्हाला इक्वेशन मिळाली. पहिलं इक्वेशन मिळालं क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. आणि मग क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू हे इक्वेशन आपल्याला काय इंडिकेट करतंय, तर इट एम्प्लाइज दॅट द हीट इज ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम इज एंटायरली यूज्ड फॉर डुईंग वर्क ऑन दी सराउंडिंग. म्हणजे सिस्टीममध्ये जेवढी हीट काय केली, ॲड केली आणि ती सगळीच्या सगळी हीट ही कशासाठी वापरली गेली, सिस्टीम सराउंडिंगवरती वर्क करण्यासाठी ही एनर्जी काय केली, वापरली गेली. आता दुसरं आपण स्टेटमेंट बघितलंय, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. हे आपल्याला काय सांगतं, वेन वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग इट्स रिझल्ट इन द रिलीज ऑफ हीट. म्हणजे जर सिस्टीमवरती सराउंडिंगनं वर्क केलं, ती जी वर्कच्या स्वरूपात एनर्जी सिस्टीममध्ये ॲड केलेली आहे त्याचं काय केलं जातं, ती सिस्टीममधली असणारी एनर्जी हीटच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. हे आपल्या दुसऱ्या स्टेटमेंटचं काय आहे, अर्थ आहे. दॅट इज डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. म्हणजे सराउंडिंगनं सिस्टीमवरती जेवढं वर्क केलेलं आहे तेवढी एनर्जी हीटच्या स्वरूपात काय केली जाणार आहे, रिलीज केली जाणार आहे. त्यानंतर आपण दुसरा टाईप बघतोय, ॲडिबॅटिक प्रोसेस. दुसरे आपण काय टाईप बघतोय, ॲडिबॅटिक प्रोसेस. ह्या ॲडिबॅटिक प्रोसेसचे आपण डेफिनेशन बघितलेलं आहे. द प्रोसेस इन विच देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग. की ज्या प्रोसेसमध्ये हीटचा एक्सचेंज सिस्टीम आणि सराउंडिंगमधून होत नाही अशा सिस्टीमला आपण काय म्हणतोय, ॲडिबॅटिक प्रोसेस असं म्हणतोय. आता ह्या ॲडिबॅटिक प्रोसेससाठी आपण महत्त्वाचं एक काय बघितलेलं होतं, तर क्यू इज इक्वल टू 0. म्हणजे इथं असणारी क्यू म्हणजे आपण हीट म्हणतोय, हीटचा इथं कुठल्याही सिस्टीमकडून सराउंडिंग आणि सराउंडिंगकडून सिस्टीममध्ये एक्सचेंज होत नाही. इथं क्यू इज इक्वल टू 0 आहे. म्हणजे हीटची व्हॅल्यू इथं काय आहे, 0 आहे. आणि मग इथं हीटची व्हॅल्यू 0 आहे आणि मग हे आपण काय करणार आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सला अप्लाय करणार आहे. म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू याच्यामध्ये आपण काय करतोय, ही व्हॅल्यू भरणार आहे. म्हणजे क्यू इज इक्वल टू 0 इथं ठेवल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू असं आपल्याला इक्वेशन मिळालं. आणि दुसरं आपण इक्वेशन बघू शकतो, त्याच्यामध्ये काय येणार आहे, दोन्हीलाही मायनस साईन येणार आहे. इथं पहिल्यामध्ये दोन्हीलाही प्लस साईन आहे किंवा दोन्हीलाही काय येणार आहे, मायनस साईन येणार आहे. म्हणजे मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू असंही तुम्ही काय करू शकता, म्हणू शकता. आणि मग या दोन्ही वाक्याचं आपल्याला मीनिंग सांगावी लागतील. पहिलं वाक्य काय आहे, डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू.
म्हणजे इथं काय होतं, इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम होते. ही किती असणार आहे, तर इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज द वर्क डन ऑन सिस्टीम बाय द सराउंडिंग. ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे, जेवढं सराउंडिंगनं सिस्टीमवरती वर्क केलेलं आहे तेवढी काय होणार आहे, इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी होणार आहे. दुसरं वाक्य जर आपण बघितलं इक्वेशन, ते काय आहे, मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. म्हणजे आपण म्हणणार आहे द वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग in the expense of its internal energy, किंवा when the work is done by system on the surrounding, the internal energy of the system decreases. सिस्टीम ची असणारी जी इंटरनल एनर्जी आहे ती इंटरनल एनर्जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघतोय, दॅट इज आयसोकोरिक प्रोसेस. आता आयसोकोरिक प्रोसेसची आपण काय बघितली, डेफिनेशन बघितलेली आहे. आणि त्या डेफिनेशन मध्ये आपण काय म्हणतो, द प्रोसेस इन विच द व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजे आयसोकोरिक प्रोसेस मध्ये काय असते, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते. म्हणजे आपण म्हणतो डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 असतो. आणि मग डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 आहे आणि तिथं आपल्याला काय बघायचं आहे, डब्ल्यूची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे. डब्ल्यूच्या व्हॅल्यू इथं आपण काय घेणार आहे, जे प्रेशर व्हॉल्यूम वर्क घेतलेले आहे त्याची डब्ल्यूची व्हॅल्यू येते डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल मल्टिप्लाइड बाय डेल्टा यू. आता आपण ही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिकच्या स्टेटमेंटमध्ये ही व्हॅल्यू ठेवणार आहे. म्हणजे आपल्याला डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू इथं आपण काय करणार आहे, ही व्हॅल्यू ठेवणार आहे. आणि मग ही व्हॅल्यू ठेवल्यानं आपल्याला काय मिळणार आहे, इक्वेशन मिळतं डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस पी एक्सटर्नल मल्टिप्लाइड बाय डेल्टा व्ही. आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला माहित आहे डेल्टा व्ही ची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. आणि त्यामुळे आपलं जे इक्वेशन आहे हे इक्वेशन काय होणार आहे, तर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू फक्त होणार आहे. काय येणार आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू आहे. आता हे इक्वेशन मध्ये काय केलेलं आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू व्ही असं लिहिलेलं आहे. आता इथं आपण काय केलंय, क्यूला सबस्क्रिप्ट वापरलेला आहे. हे सबस्क्रिप्ट व्ही आपल्याला काय इंडिकेट करतं, तर हिट इज ट्रान्सफर ॲट ए कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे इथं असणारं जे व्हॉल्यूम आहे कॉन्स्टंट आहे आणि ह्या कॉन्स्टंट व्हॉल्यूमला आपण जर हीट ॲड केली तर काय होणार आहे, सिस्टीमची असणारी इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार आहे. हे असं आपल्याला याच्यापासून लक्षात येतं. आता आपण जर बघितलं की डेल्टा यू हे स्टेट फंक्शन आहे आणि हीट जर तुम्ही बघितलं तर हीट काय असतं, हे पाथ फंक्शन आहे. पाथ फंक्शनच्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं वर्क आणि हीट ही दोन कशाची एक्झाम्पल आहे, तर ही दोन्ही एक्झाम्पल ही तुम्हाला पाथ फंक्शनची आहेत म्हणून सांगितलं होतं. परंतु ह्या इक्वेशन मध्ये जर तुम्ही बघितलं डेल्टा यू इज इक्वल टू क्यू व्ही, याचा अर्थ काय, जर यू हे स्टेट फंक्शन असेल तर क्यू सुद्धा काय असणार आहे, स्टेट फंक्शन असणार आहे. कधी, ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. जर कॉन्स्टंट व्हॉल्यूमला जर हीट ॲड केली तर ते काय होतं, स्टेट फंक्शन होतं, पाथ फंक्शन नाही. म्हणून क्यू व्ही ही व्हॅल्यू अल्सो स्टेट फंक्शन. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, क्यू व्ही हे काय आहे, स्टेट फंक्शन आहे. क्यू व्ही काय आहे, स्टेट फंक्शन आहे. त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघणार आहे, दॅट इज आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेसचे आपण डेफिनेशन बघितलेलं आहे, द प्रोसेस इन विच प्रेशर रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट दी ट्रान्सफॉर्मेशन इज कॉल्ड ॲज अ आयसोबॅरिक प्रोसेस. आता आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये काय होतं, तर प्रेशर हे जे कॉन्स्टंट राहतं, म्हणजे डेल्टा पी इज इक्वल टू आपण काय म्हणतोय, 0 म्हणतोय. आणि मग ह्या आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये आपण बघतो की ज्या केमिकल रिॲक्शन ह्या काय केले जातात, ओपन कंटेनर मध्ये लॅबोरेटरीमध्ये कॅरीड आउट केल्या जातात, त्याला आपण काय म्हणत असतो, आयसोबॅरिक प्रोसेस असं म्हणत असतो. आणि मग इथं काय असते, डेल्टा व्ही इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे इथं व्हॉल्यूम ही ओपन वेसल असल्यामुळं कॉन्स्टंट असत नाही. म्हणजे आयसोबॅरिक प्रोसेससाठी डेल्टा व्ही इज नॉट इक्वल टू 0 आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं.
आणि काय असणार आहे डेल्टा पी इज इक्वल टू 0 असतं. आता इथं सुद्धा आपण काय करणार आहे की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिकचं स्टेटमेंट ह्याला अप्लाइड करणार आहे आणि ते आपल्याला माहित आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता इथे डब्ल्यू ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे आपण प्रेशर व्हॉल्यूम इक्वेशन मध्ये बघलेली डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्स मल्टिप्लाइड बाय डेल्टा व्ही आणि डेल्टा व्ही इथं 0 नाही म्हणजे डब्ल्यू ची असणारी व्हॅल्यू परत तुम्ही काय करणार आहे इथं प्लेस करणार आहे आणि इथं आपण काय करणार आहे प्रेशर हे कॉन्स्टंट आहे म्हणून क्यू साठी आपण क्यूपी वापरणार आहे नोटेशन आणि मग ह्या इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू घातल्यानंतर आपलं इक्वेशन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं काय होतं डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस पी एक्सटर्नल क्यू पी आपण म्हणणार आहे इथं क्यू पी मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही असं आपल्याला हे इक्वेशन मिळतं. आणि मग ह्या इक्वेशन मध्ये जर तुम्ही बघितलं ह्याच्यावरून तुम्ही कशाची व्हॅल्यू काढू शकता क्यूपी ची व्हॅल्यू काढू शकता म्हणजे हे इक्वेशन आपण रिराईट करू शकतो क्यूपी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल मल्टिप्लाइड बाय डेल्टा व्ही. आता आपण बघितलं ही जी हीट ॲडेड आहे ही हीट कधी ॲड केलेली आहे ॲट अ कॉन्स्टंट प्रेशरला ॲड करतोय आपण की जिथं आपण काय करत असतो रिॲक्शन जे आपण केमिकल रिॲक्शन बघतो कॅरीड आउट इन द ओपन कंटेनर अंडर कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर ह्या आपल्या केमिकल लॅबोरेटरीमध्ये ज्या घडून येणाऱ्या रिॲक्शन आहेत आणि मग त्याच्यामध्ये जो हीट चेंज होतो त्या हीट चेंजसाठी आपण काय इथं क्यूपी एवढा आहे त्याच्यामधला हीट चेंज असतो आणि मग त्याच्यासाठी आपण दुसरं एक नोटेशन वापरतो आणि त्याला आपण काय म्हणतो सिम्बॉल डेल्टा एच असं म्हणतो. म्हणजे हा डेल्टा एच हा काय आहे इज इक्वल टू क्यूपी येणार आहे. आपण काय म्हणणार आहे द क्यूपी इज इक्वल टू डेल्टा एच दॅट इज द एन्थाल्पी चेंज इन द केमिकल रिॲक्शन असं आपण म्हणतोय. आणि मग आपण हा जो डेल्टा एच म्हणतोय हा डेल्टा एच ची व्हॅल्यू आपण ह्याच्यावरून काय करू शकतो काढू शकतो. आता इथं आपण बघितलं इथं सुद्धा क्यूपी आहे ही क्यूपी व्हॅल्यू सुद्धा काय आहे स्टेट फंक्शन आहे म्हणजे क्यू आपण बघितलं हीट हे पाथ फंक्शन आहे क्यू व्ही काय बघितलं आपण की हीट ॲब्सॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम की जेव्हा केमिकल रिॲक्शन काय केले जातात क्लोज्ड कंटेनरमध्ये घडवून आणल्या जातात तेव्हा काय होतं जी हीट ॲब्सॉर्ब केली जाते ती हीट सुद्धा काय असते स्टेट फंक्शन असते आणि ॲट अ कॉन्स्टंट प्रेशरला जी हीट सिस्टीममध्ये ॲड केली जाते ती सुद्धा काय असते स्टेट फंक्शन असते. म्हणजे क्यू व्ही आणि क्यू पी ह्या दोन काय आहेत स्टेट फंक्शन आहेत. इथं आपण थांबतोय. थँक्यू.